राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बारागाव नांदूर येथे बांधकामाची खडी का चोरून नेली असे म्हणून एका मुस्लिम महिलांनी मागासवर्गीय पती पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून खोऱ्याच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दिनांक 4 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली असून पुष्पा बाळासाहेब साबळे, वय वर्ष 45, राहणार बारागाव नांदूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 4 मे 2025 रोजी दुपार दरम्यान पुष्पा साबळे या नेहमीप्रमाणे आपल्या शेतातून घरी आल्या, तेव्हा त्यांच्या शेजारी राहणारी रेश्मा सय्यद ही म्हणाली की तुम्ही माझी खडी का चोरून नेली, तुम्ही खूप माजले आहात असे म्हणून तिने पुष्पा साबळे व त्यांच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करून खोऱ्याच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तसेच माझ्याकडे बंदूक आहे, एकाला गोळ्या घालून ठार मारून टाकील, मी कोणाला घाबरत नाही, माझे कोणी काही करू शकत नाही, तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देते अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे। घटनेनंतर पुष्पा बाळासाहेब साबळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्या फिर्यादीवरून आरोपी रेश्मा सय्यद, राहणार बारागाव नांदूर, तालुका राहुरी या महिलेवर गुन्हा रजिस्टर नंबर 543/2025, भारतीय न्याय संहिता कलम 115, 2, 118, 1, 351, 2, 352 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 31R 31S 32 VA प्रमाणे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे हे करत आहेत। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।